व्यवसाय करण्याची 3 महत्त्वाची कारणं या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की आपण व्यवसाय का केला पाहिजे. मित्रांनो, मी आकाश गोंदवले. मागच्या 22 वर्षापासून फायनान्स सेक्टरमध्ये काम करतो. मागच्या 10 वर्षापासून मी हजारो लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे फायनान्शियल फ्रीडम मास्टरी या प्रोग्रामच्या माध्यमातून दिलेले आहेत. आणि मी एक प्रोग्राम घेतो ज्याचं नाव आहे बिझनेस स्टार्टअप ब्लूप्रिंट. बघा मित्रांनो, व्यवसाय करायचं म्हटलं की आपल्याकडं महाराष्ट्रीयन लोकांमध्ये अर्धी भाकर सुखाची, काय मोठी रिस्क घेण्याची गरज आहे किंवा नोकरी करणं आणि सेफ सिक्युअर जीवन जगणं या दृष्टिकोनाची आपली मानसिकता आहे. मित्रांनो, व्यवसाय का केला पाहिजे तर याचं साधं सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की बघा, माझ्या वडिलांनी कुठेतरी खालच्या लेवलनी काम करून करिअरची सुरुवात केली. पुढे ते काम करत गेले, त्यांची त्या कामामध्ये प्रगती होत गेली. एक दिवस असा आला की ते त्यांच्या उच्चतम अर्निंग लेवलला पोहोचले आणि त्याच्यानंतर ते रिटायर झाले. आता ते रिटायर झाल्यानंतर काय झालं की ते काही मला त्यांचं अर्निंग कंटिन्यू करता आलं नाही. मग मला पण खालच्या लेवलनी कुठेतरी सुरुवात करावी लागली. कुठेतरी मी पण काही दिवसांनी चांगल्या अर्निंगला पोहोचेन आणि रिटायर होईल. सेम थिंग, माझा मुलगा पण परत खालच्या लेवलनी सुरुवात करणार आणि एका लेवलला कुठेतरी पोहोचणार आणि तो रिटायर होणार. म्हणजे माझ्या जर कुटुंबाच्या उत्पन्नाचा तुम्ही जर विषय घ्याल तर ते हमेशा असं वर परत खाली, वर परत खाली, वर परत खाली असं ते चालू राहतं. म्हणजे माझ्या कुटुंबाचं उत्पन्न स्टेबली वाढत नाही आहे. मग मित्रांनो, जर मी हेच उदाहरण धीरूभाई अंबानीच्या बाबतीत घेतलं तर धीरूभाई अंबानींनी फार खालच्या लेवलनी सुरुवात केली. एका ठिकाणी ते पोहोचले आणि त्याच्यानंतर तिकडनं मुकेश अंबानींनी जॉईन केलं आणि ते एका लेवलला पोहोचले. आता याच्यानंतर आकाश अंबानी जॉईन करेल आणि तो दुसऱ्या लेवलला घेऊन जाईल. म्हणजे काय, जर मुकेश अंबानीच्या कुटुंबाच्या उत्पन्नाच्या बाबतीत तुम्ही विचार कराल तर त्याचं कुटुंबाचं उत्पन्न असं स्टेडीली वाढत चाललं आहे आणि माझ्या कुटुंबाचं उत्पन्न मात्र अप अँड डाऊन आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर माझं असं मत आहे की व्यवसाय केल्याने तुमच्या कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते स्टेबिलिटीने वाढत राहील. म्हणजे तुम्ही जिथं एंड कराल व्यवसायाचा, आज मी व्यावसायिक आहे, मी जिथं एंड करेन तिथून पुढे माझी मुलं जॉईन करतील. म्हणजे माझी जी काही कमाई आहे ते त्यांना बेनिफिट असणार आहे की ते तिथून पुढे अर्निंगला सुरुवात करतील. सो पहिलं कारण आहे की तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न स्टेबली म्हणजे पिढ्याने वाढत जाण्यासाठी व्यवसाय केला पाहिजे. तुमच्या मुलांना तुमच्या विरासतमध्ये प्रॉपर्टी देण्यापेक्षा, घरं देण्यापेक्षा तुम्ही व्यवसाय देऊन गेला पाहिजे असं मला वाटतं. तर हे पहिलं कारण आहे की तुम्ही व्यवसाय केला पाहिजे. मित्रांनो, दुसरं कारण व्यवसाय करण्याचं मला असं वाटतं की तुम्ही जर आयुष्यभर पैशासाठी काम करत राहिलात किंवा दुसऱ्यांसाठी, लोकांसाठी मेहनत करत राहिलात तर तुम्ही कधीही फायनान्शियल फ्रीडम हे जीवन आनंदाने, फ्रीडमने जगून जाऊ शकत नाही. बघा, तुम्ही व्यवसाय केलात तर लोक, टीम, सिस्टम तुमच्यासाठी काम करतील आणि तुम्हाला कुठेही फिरून आलात, एन्जॉय करून आलात तरीसुद्धा तुमचं टीम काम करते, तुमच्यासाठी लोक काम करतायत तर ते तुम्हाला उत्पन्न करून देतील. तर सिस्टम आणि लोक तुमच्यासाठी काम करतील आणि तुम्हाला न काम करतासुद्धा उत्पन्न मिळत राहील, तुम्हाला फ्रीडम मिळेल, तुम्हाला हवं तसं जगता येईल. ज्या दिवशी तुमचा व्यवसाय चांगला स्टेबल होऊन जाईल. तो व्यवसाय स्टेबल होईपर्यंत मेहनत आहे असं नाही आहे की नाही आहे, पण आयुष्यभर कोणाचे तरी साठी काम करण्यापेक्षा, कोणाचे तरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर झिजवण्यापेक्षा आणि त्या पैशासाठी काम करण्यापेक्षा मला वाटतं की थोडासा त्रास व्यवसाय निर्मितीसाठी घेतला तर तो खूप कामाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. बघा, 2 प्रकारचे पेन आहेत मी हमेशा म्हणतो. एक आहे ग्रोथचा पेन जो कधी ना कधी संपू शकतो आणि एक आहे सफरिंग. बघा मित्रांनो, तुम्ही दुसऱ्यासाठी काम करताय, गुलामगिरी करताय, लोकांसाठी सुरुवातीला गरज आहे तेव्हा करा, पण तुम्ही कुठेतरी हा प्रयत्न केला पाहिजे की मी आज ना उद्या काय करेल की हे बंद करून, लोकांसाठी काम करणं बंद करून, पैशासाठी काम करणं बंद करून माझ्यासाठी, सिस्टमला, लोकांना आणि पैशाला कामाला लावेल. असा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न कराल. हे सुद्धा पेनफुल आहे, हे सुद्धा त्रासदायक आहे, पण हा पेन आज ना उद्या संपणार आहे. सो दुसरं कारण मला असं वाटतं की तुम्ही व्यवसाय केला पाहिजे कारण तुमच्यासाठी पैशानी आणि लोकांनी काम केलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? व्यवसाय केला पाहिजे. तिसरं कारण असं आहे की मित्रांनो, जर तुम्ही व्यावसायिक झालात तर अनलिमिटेड उत्पन्नाच्या संधी आहेत तुमच्या जीवनामध्ये. म्हणजे तुम्ही पगारी नोकर राहून अनलिमिटेड 10 लाख, 20 लाख, 50 लाख रुपये महिन्याला कमवाल असं कदापि शक्य होणार नाही. मग जर तुम्हाला 10 लाख, 20 लाख, 50 लाख अनलिमिटेड मुबलक कमवायचं आहे
तर व्यवसायाला पर्याय नाही. त्याच्याशिवाय तुम्ही हे अनलिमिटेड कमवूच शकत नाही. का तर तुम्ही 8 तासापेक्षा जास्त काम नाही करणार, तुमचं फिजिकल उत्पन्नच आहे, तर तुम्हाला अनलिमिटेड अर्निंग मिळूच शकत नाही. तुम्ही काय केलं पाहिजे? व्यवसाय केला पाहिजे. जर तुम्हाला अनलिमिटेड पाहिजे, मोठा बंगला, मोठी गाडी, मोठं जे काही आहे जग सफर तुम्हाला करायचे आहे, तर याच्यासाठी तुम्हाला खूप सारे पैसे पाहिजेत आणि खूप सारे पैसे फक्त आणि फक्त व्यवसायातूनच येऊ शकतात असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून तुम्ही व्यवसाय केला पाहिजे. अनलिमिटेड कमाई जर तुम्हाला खरोखर हवी आहे तर व्यवसायाला पर्याय नाही आहे. कसा करायचा, काय करायचा, एकदा तर ठरवा तर करायचा कसा, ते त्याच्याबद्दल मदत करायला मी इथं बसलेलोच आहे. मित्रांनो, येत्या रविवारी संध्याकाळी 4 ते 6 10 तारखेला 10 फेब्रुवारी 2024ला मी बिझनेस स्टार्टअप डेव्हलपमेंट या विषयावरती एक वेबिनार घेतोय 2 तासाचं, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन कसं करू शकतो व्यवसाय निर्मितीसाठी, कसं व्यवसाय शोधायचा, आयडिया कशा जनरेट करायच्या, रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, कॅपिटल रेझिंग कसं करायचं, नोकरीसह व्यवसाय कसा करायचा, नोकरीशिवाय व्यवसाय कसा करायचा, अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यावरती टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करणार आहे. आणि हा कार्यक्रम फक्त कमिटमेंट अमाऊंट म्हणजे फार निग्लिजिबल अमाऊंटमध्ये करतोय. कमिटमेंट अमाऊंट म्हणजे तुम्ही तिथं आला पाहिजेत, नाही तर फुकटचं घ्यायला लोक तयार होत नाहीत. तर तो कार्यक्रम करणार आहे, तर खाली दिलेल्या लिंकवरती फोन नंबरवरती फोन करा आणि तुमचं सीट बुक करा. पहिलं तर डेमो प्रोग्राम करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की वर्थ आहे तर नक्कीच तुम्ही ते माझा 1 महिन्याचा प्रोग्राम येणार आहे, ज्याच्यामध्ये सकाळी 6 ते 7 आपण व्यवसायावरती काम करणार आहे. कशा पद्धतीने आयडिया जनरेशन करायचे, कशा पद्धतीने व्यवसाय एक्झिक्यूट करायचं याच्यावरती चर्चा करणार आहे. तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, रजिस्टर करा वेबिनारसाठी आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अजून चांगल्या ज्ञानासह गोष्टीसह. थँक्यू.